ऑब्जेक्टिव्ह मधला पहिला प्रश्न आहे, द ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड्स यूजर इंटरफेस, कंट्रोल्स द कम्प्युटर रिसोर्सेस अँड रन्स प्रोग्राम्स. याचं उत्तर बरोबर आहे. प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये एक तरी ऑपरेटिंग सिस्टीम असतेच. ऑपरेटिंग सिस्टीमच्या 3 कॅटेगरीज असतात, एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम, स्टँडअलोन ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ऑपरेटिंग सिस्टीम हे 3 प्रकारची कामं करते, यूजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे, प्रोग्राम्स रन करणे आणि रिसोर्सेस मॅनेज करणे. ह्या 3 प्रकारची कामं ऑपरेटिंग सिस्टीम मार्फत केली जातात. सो ऑपरेटिंग सिस्टीम इज अ इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर. प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये एक तरी ऑपरेटिंग सिस्टीम असतेच आणि ऑपरेटिंग सिस्टीमची 3 मेन फंक्शन्स असतात. 3 मेन फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. नंबर 1 आहे प्रोव्हाइड यूजर इंटरफेस. नंबर 2 रन प्रोग्राम्स रन करणे. आणि नंबर 3 मॅनेज रिसोर्सेस मॅनेज करणे. आपण ऑपरेटिंग सिस्टीमविषयी सर्व मुद्दे एका ठिकाणी अशा प्रकारे टाईप करतोय, याचा आपल्याला रेफरन्ससाठी वापर करता येऊ शकेल. याचं उत्तर बरोबर आहे. कॅपॅसिटी ऑफ अ स्टोरेज डिव्हाइस इज युजली मेजर्ड इन टर्म्स ऑफ मीटर. याचं उत्तर रॉंग आहे, फॉल्स आहे. ओके, एखाद्या स्टोरेज डिव्हाइसची क्षमता ही सर्वसाधारणपणे बाईट्समध्ये मोजली जाते. जॉयस्टिक इज अ व्हेरी युजफुल इन प्लेइंग कम्प्युटर गेम्स. बरोबर आहे. जॉयस्टिक हे एक इनपुट उपकरण आहे, पॉइंटिंग डिव्हाइस या टाईपचं इनपुट उपकरण आहे आणि या उपकरणाचा वापर गेम खेळण्यासाठी केला जातो. गेममध्ये असणारी वेग, दिशा आणि दाब नियंत्रित करण्यासाठी जॉयस्टिक नावाच्या उपकरणाचा वापर केला जातो. बरेचसे व्हील्स असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिगर्स, बटन्स वगैरे असतात, ज्याच्या सहाय्याने आपल्याला फास्ट कम्प्युटर गेम्स खेळता येतात. याचं उत्तर बरोबर आहे. हा इनपुट आणि आउटपुट या प्रकारच्या उपकरणामधला प्रश्न आहे. इनपुट डिव्हायसेस बऱ्याच प्रकारचे असतात. इनपुट डिव्हायसेस हे माणसाला समजेल अशी माहिती कम्प्युटरला समजेल अशा भाषेमध्ये कन्वर्ट करतात. आणि इनपुट 2 प्रकारचं असतं, एक म्हणजे कीबोर्ड एंट्री आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट एंट्री. कीबोर्ड एंट्री म्हणजे कीबोर्डचा वापर करणे, कीजचा वापर करणे, बटनचा वापर करणे. आणि डायरेक्ट एंट्री उपकरणं 4 प्रकारचे असतात. त्यामध्ये पहिला आहे पॉइंटिंग डिव्हायसेस, दुसरा आहे स्कॅनिंग डिव्हायसेस, तिसरा आहे इमेज कॅप्चरिंग डिव्हायसेस आणि चौथा आहे ऑडिओ इनपुट डिव्हायसेस. पॉइंटिंग डिव्हायसेस पुन्हा 5 प्रकारचे असतात. पॉइंटिंग डिव्हायसेसमध्ये पहिला प्रकार आहे माऊस, दुसरा प्रकार आहे जॉयस्टिक. जॉयस्टिकचा वापर हा गेममध्ये केला जातो. तिसरा प्रकार आहे टच स्क्रीन. टच स्क्रीन म्हणजे एटीएममध्ये जो विशिष्ट प्रकारचा मॉनिटर असतो. बऱ्याच ठिकाणी रेल्वे स्टेशन्स किंवा एअरपोर्ट्समध्ये काही टर्मिनल्स असतात. ओके, स्क्रीनला बोटांच्या सहाय्याने टच करून आपल्याला इनपुट करता येतं. तर तो पॉइंटिंग डिव्हाइसचा प्रकार आहे. आणि पॉइंटिंग डिव्हाइस डायरेक्ट एंट्री उपकरण आहे आणि डायरेक्ट एंट्री हा इनपुटचा एक प्रकार आहे. चौथा प्रकार आहे स्टायलस आणि 5वा प्रकार आहे डिजिटल पेन. त्याला आपण काय म्हणू शकतो? लाईट पेन. तर माऊस, जॉयस्टिक, टचस्क्रीन, स्टायलस, लाईट पेन हे 5 पॉइंटिंग डिव्हाइसेसचे प्रकार आहेत. स्कॅनिंग डिव्हायसेस. स्कॅनिंग डिव्हायसेसमध्ये ऑप्टिकल स्कॅनर हा एक प्रकार असतो. बारकोड रीडर हा एक प्रकार आहे. त्यानंतर कॅरेक्टर अँड मार्क रिकग्निशन हा एक प्रकार आहे. असे बऱ्याच प्रकारचे स्कॅनिंग डिव्हायसेस उपलब्ध आहेत. इमेज कॅप्चरिंग डिव्हायसेस. इमेज कॅप्चरिंग डिव्हायसेसमध्ये डिजिटल कॅमेरा आणि व्हिडिओ कॅमेरा, त्याचबरोबर आजकाल काही वेब कॅमेरा देखील वापरले जातात कम्प्युटरवरती.
आणि ऑडिओ इनपुट डिव्हाइसेसमध्ये मायक्रोफोनचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. मायक्रोफोनच्या सहाय्याने आवाज रेकॉर्ड केला जातो. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मिडी नावाचे देखील काही उपकरणं उपलब्ध आहेत. मिडीचा अर्थ आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस. बऱ्याचशा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सना कम्प्युटरला जोडण्यासाठी मिडी नावाच्या काही उपकरणांचा वापर केला जातो. मिडी पोर्ट किंवा मिडी डिव्हाइसेस, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस. म्हणजे आपण इनपुट उपकरणामध्ये डायरेक्ट एंट्री प्रकारच्या उपकरणांचा थोडासा एक रिव्ह्यू घेतला. काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण नोट करून घेतले. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ प्रिंटर. खालीलपैकी कोणता प्रिंटरचा प्रकार नाही आहे. उत्तर आहे थर्मल प्रिंटर, ऑप्टोमेकॅनिकल, इंकजेट प्रिंटर, लेझर प्रिंटर. हा दुसरा प्रकार चुकीचा आहे. प्रिंटरचे बरेचसे प्रकार आहेत. पहिला प्रिंटरचा प्रकार आहे इंकजेट प्रिंटर. इंकजेट प्रिंटरमध्ये लिक्विडिंगचा वापर केला जातो. हे लिक्विडिंग एका कार्ट्रिजमध्ये भरलेली गेलेली असते. कार्ट्रिज, या इंकजेट प्रिंटरमध्ये कार्ट्रिजचा वापर केला जातो ज्यामध्ये लिक्विडिंग भरली जाते. इंकजेट प्रिंटर हा मोस्ट कॉमनली यूज केला जाणारा प्रिंटरचा प्रकार आहे, जो सर्वात जास्त वापरला जातो. मोस्ट वाइडली यूज्ड टाइप ऑफ प्रिंटर. आणि इंकजेट प्रिंटर हा इनएक्सपेन्सिव्ह टाईपचा प्रिंटर आहे. दुसरा आहे लेसर प्रिंटर. लेसर प्रिंटर हा थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे, पण चांगल्या क्वालिटीची प्रिंट येते. कम्पेअर्ड टू इंकजेट प्रिंटर याची क्वालिटी चांगली असते, गुड क्वालिटी. त्यानंतर लेझर प्रिंटरमध्ये लेसर टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. प्रिंट काढण्यासाठी लेसर टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असल्यामुळे अतिशय चांगल्या क्वालिटीची प्रिंट काढता येते, एक्स्ट्रीम क्वालिटी, पण थोडेसे एक्सपेन्सिव्ह टाईपचे समजले जातात. त्यानंतर आहे थर्मल प्रिंटर. थर्मल प्रिंटरमध्ये हीट इलेमेंटचा वापर केला जातो आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये एक स्पेसिफिक हीट सेन्सिटिव्ह अशा एका विशेष प्रकारच्या पेपरचा वापर केला जातो, हीट सेन्सिटिव्ह पेपर. आणि ग्राफिक क्वालिटी आउटपुट प्रिंट काढण्यासाठी किंवा फोटो क्वालिटी आउटपुट प्रिंट काढण्यासाठी याचा वापर केला जातो. बऱ्याचशा फोटोग्राफी लॅबमध्ये किंवा फोटो लॅबमध्ये वगैरे याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. ह्या प्रिंटरमध्ये प्लॉटर नावाचा एक प्रकार आहे. प्लॉटर हा एक स्पेशल पर्पज प्रिंटर आहे. मोठ्या आकाराचे मॅप म्हणजे नकाशे किंवा डिजिटल बोर्ड्स, होर्डिंग्स या प्रकारचे काही मोठ्या आकाराचे प्रिंट काढण्यासाठी प्लॉटर्सचा वापर केला जातो. मॅप, नकाशे, वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स, डिजिटल बॅनर्स वगैरे वगैरे असे प्रिंट करण्यासाठी प्लॉटरचा वापर केला जातो. हे काही महत्त्वाचे प्रिंटरचे प्रकार आणि प्रत्येक प्रिंटरबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स. आणखीन एक प्रिंटरचा प्रकार आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा खूप स्लो आहे. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर नॉइझी आहे, म्हणजे याच्यामध्ये खूप मोठा आवाज येतो, पण सर्वात चीपेस्ट आणि सर्वात इनएक्सपेन्सिव्ह अशा प्रकारचा हा प्रिंटर आहे. आणि डॉटेड फॉर्ममध्ये प्रिंट काढली जाते. प्रिंट करताना डॉटेड फॉर्मचा वापर केला जातो. याच्यामध्ये एक प्रिंट हेडचा वापर केला जातो, जसं इंकजेटमध्ये कार्ट्रिजचा वापर केला जातो. लेझर प्रिंटरमध्ये ॲक्च्युली टोनरचा वापर केला जातो. आणि याच्यामध्ये जी इंक असते ही पावडर इंक असते. पावडर इंक आणि टोनरचा वापर याच्यामध्ये केला जातो. आणि या डॉट मॅट्रिक्समध्ये मात्र प्रिंट हेडचा वापर केला जातो, की ज्यामध्ये बऱ्याचशा पिन्स असतात, लहान लहान बारीक बारीक पिन्स असतात, आणि यांच्या सहाय्याने डॉटेड फॉर्मॅटमध्ये प्रिंट काढली जाते. थर्मल प्रिंटर, इंकजेट प्रिंटर, लेझर प्रिंटर हे प्रिंटरचे प्रकार आहेत, पण ऑप्टोमेकॅनिकल हा कुठला प्रकार नाही आहे. प्रश्न असा आहे की पुढीलपैकी कोणता प्रिंटरचा प्रकार नाही, हा कुठला प्रिंटरचा प्रकार नाही आहे. रीडिंग इज द प्रोसेस ऑफ ॲक्सेसिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द स्टोरेज डिव्हाइस. आपण स्टोरेज डिव्हाइसेसच्या संदर्भात दोन मुद्दे समजून घेतले. एक म्हणजे रायटिंग आणि दुसरं म्हणजे रीडिंग. रीडिंग इज द प्रोसेस ऑफ रीडिंग, रिट्रायव्हिंग, ओपनिंग अ फाईल. एखादी फाईल ओपन करण्याच्या प्रक्रियेला रीडिंग असं म्हणतात आणि एखाद्या फाईलमध्ये माहिती सेव्ह करण्याच्या प्रक्रियेला रायटिंग असं म्हणतात. हे उत्तर बरोबर आहे.
.com इंडिकेट्स वेबसाईट ऑफ एज्युकेशनल टाईप ऑफ ऑर्गनायझेशन. हे चुकीचं आहे. वेबसाईट जे असतात त्या वेबसाईट्सना काही डोमेन कोड्स वापरले जातात. डोमेन कोड्स. ओके. वेबसाईट्स जे असतात त्या वेबसाईट्सना वेबसाईटचा जो शेवटचा भाग आहे, डॉट नंतरचा जो शेवटचा भाग आहे, याला डोमेन कोड असं म्हणतात. वेबसाईटच्या नावाला डोमेन नेम असं म्हणतात. ॲक्च्युली एका URLचे एकूण 3 भाग असतात. पहिला भाग आहे प्रोटोकॉल, दुसरा भाग आहे डोमेन नेम आणि तिसरा भाग आहे डोमेन कोड. आणि .com हे डोमेन कोड जे आहे ते कमर्शियल टाईप ऑफ वेबसाईट्स रिप्रेझेंट करतात. .org जे असतात हे ऑर्गनायझेशनल वेबसाईट, ऑर्गनायझेशन किंवा ऑर्गनायझेशनल टाईप ऑफ वेबसाईट्स रिप्रेझेंट करतात. .edu मीन्स एज्युकेशनल टाईप ऑफ वेबसाईट्स. आणि GOV, इट्स नॉट DOV, GOV हा प्रकार आहे. म्हणजे काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स असतात, गव्हर्नमेंट वेबसाईट्स, त्याला डोमेन कोड असतो .gov. तर या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. .com ही शैक्षणिक संस्थेची वेबसाईट दर्शवतात का? तर नाही. .com हे कमर्शियल वेबसाईट दर्शवतात. .edu एज्युकेशनल वेबसाईट दर्शवतात. त्यामुळे आपण याचं उत्तर फॉल्स देतोय. बॅकअप प्रोग्राम्स मेक कॉपीज ऑफ फाइल्स टू बी यूज्ड इन केस ओरिजिनल फाइल्स आर लॉस्ट और डॅमेज्ड. ओरिजिनल फाइल्स किंवा मूळ फाइल्स खराब झाल्या असता किंवा हरवल्यास बॅकअप प्रोग्राम्स हे वापरण्यासाठी फाईलच्या प्रती करून ठेवतात. याचं उत्तर बरोबर आहे. ॲक्च्युली कम्प्युटरमध्ये बऱ्याच प्रकारचे युटिलिटी प्रोग्राम्स असतात. युटिलिटी या प्रकारच्या प्रोग्राम्सना सर्व्हिस प्रोग्राम असं देखील म्हणतात. ऑल्सो नोन ॲज सर्व्हिस प्रोग्राम्स. युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असं देखील म्हणतात. आणि हे युटिलिटीज हे एक स्पेशल प्रोग्राम्स असतात. ओके. सिस्टीम सॉफ्टवेअरचा हा एक प्रकार आहे. युटिलिटी हे सिस्टीम सॉफ्टवेअरचा प्रकार समजलं जातं. सॉफ्टवेअरचे एकूण 2 मुख्य प्रकार, सिस्टीम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरला एंड युजर सॉफ्टवेअर असंही म्हणतात आणि सिस्टीम सॉफ्टवेअरला बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर म्हणतात, जे काही विशेष प्रकारची कामं करतात. सो युटिलिटीज आर स्पेशल प्रोग्राम्स विच मॅनेज इंटरनल रिसोर्सेस. कम्प्युटरमध्ये असणाऱ्या अंतर्गत स्रोतांचं नियमन करण्यासाठी काही विशेष प्रकारची कामं जे प्रोग्राम्स करतात यांना युटिलिटीज किंवा सर्व्हिस प्रोग्राम असं म्हणतात. बऱ्याच प्रकारचे युटिलिटीज प्रोग्राम्स कम्प्युटरमध्ये उपलब्ध आहेत. जसं की डिस्क क्लीनअप नावाचा एक प्रोग्राम आहे की जो डिस्क क्लीनअप नावाचा प्रोग्राम आपल्या कम्प्युटरमधील अननेसेसरी ज्या फाईल्स असतात किंवा ज्या टेम्पररी फाईल्स असतात या काढून टाकण्याचं काम करतो. डिस्क क्लीनअप रिमूव्ज अननेसेसरी अँड टेम्पररी फाईल्स. त्यानंतर डिस्क डिफ्रॅगमेंटर नावाचा एक प्रोग्राम आहे आणि हा डिस्क डिफ्रॅगमेंटर नावाचा प्रोग्राम आपल्या कम्प्युटरमध्ये असणाऱ्या फाईल फ्रॅगमेंट्सना रिअरेंज करण्याचं काम करतो. रिअरेंजेस फाईल फ्रॅगमेंट्स. कम्प्युटरमध्ये जे फाईल फ्रॅगमेंट्स असतात या फ्रॅगमेंट्सना रिअरेंज करण्याचं काम करतो. अँड एलिमिनेट्स अनवॉन्टेड फ्रॅगमेंट्स. फ्रॅगमेंट्स म्हणजे फाईलचे तुकडे. जेव्हा एखादी हार्ड डिस्क बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी वापरली जाते तेव्हा हार्ड डिस्कमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी कंटिन्युअस सेक्टर्स उपलब्ध नसतात. हार्ड डिस्कमध्ये सेक्टर्स असतात, त्या डिस्कमध्ये सेक्टर्स असतात आणि जर सिक्वेन्शियली सेक्टर्स उपलब्ध नसतील तर त्या फाईलचे तुकडे तुकडे केले जातात आणि जिथे जागा असेल तिथे ते तुकडे साठवले जातात. त्या तुकड्यांना फ्रॅगमेंट्स असं म्हणतात. आणि आपल्या हार्ड डिस्कमध्ये असणाऱ्या फ्रॅगमेंट्सना रिअरेंज करण्यासाठी किंवा नको असणारे फ्रॅगमेंट्स काढून टाकण्यासाठी डिस्क डिफ्रॅगमेंटर या युटिलिटीचा वापर केला जातो. अँटीव्हायरस नावाचा प्रोग्राम आपल्या कॉम्प्युटरचं संरक्षण करतो. गार्ड्स कम्प्युटर फ्रॉम व्हायरसेस. आपल्या कॉम्प्युटरचं व्हायरसपासून प्रोटेक्शन करण्याचं काम करतो अँटीव्हायरस प्रोग्राम. अँटीव्हायरस प्रोग्रामचे काही एक्झाम्पल्स लक्षात ठेवूया. नॉर्टन अँटीव्हायरस, क्विक हिल, नेट प्रोटेक्टर हे अँटीव्हायरस प्रोग्रामचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर आहे बॅकअप प्रोग्राम्स. बॅकअप प्रोग्राम्स फाईलची कॉपी क्रिएट करून ठेवतात. बॅकअप प्रोग्राम्स मेक कॉपीज ऑफ फाइल्स, फोल्डर्स अँड प्रोग्राम्स. इन केस ओरिजिनल फाईल लॉस्ट किंवा डॅमेज झाल्या तर घेतलेल्या बॅकअपचा वापर पुन्हा करता येतो. कोणत्याही कम्प्युटरमध्ये किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, बँकेमध्ये, शाळेमध्ये, स्कूल्स, कॉलेजेसमध्ये, ऑफिसेसमध्ये
डेटा सुरक्षित ठेवण्याचा एकमेव मार्ग चांगला असा आहे तो म्हणजे कॉपी करून ठेवा, बॅकअप करून ठेवा. आणि आपल्या कम्प्युटरमध्ये बरेचसे बॅकअप प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. त्यानंतर आहे अनइन्स्टॉल प्रोग्राम. अनइन्स्टॉल प्रोग्राम्स आपल्या कम्प्युटरमध्ये असणारे प्रोग्राम्स कम्प्लिटली आणि सेफली रिमूव्ह करतात. सेफली अँड कम्प्लिटली रिमूव्ह अनवॉन्टेड प्रोग्राम्स. बघा, अनवॉन्टेड किंवा अननेसेसरी फाईल्स रिमूव्ह करण्यासाठी डिस्क क्लीनअप आहे आणि अनवॉन्टेड प्रोग्राम्स किंवा सॉफ्टवेअर्स रिमूव्ह करण्यासाठी अनइन्स्टॉल या प्रकारच्या प्रोग्रामचा वापर केला जातो. त्यानंतर आहे फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम. फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम फाईलची साईज कमी करतात. बऱ्याच वेळेला इंटरनेटवरती आपण अटॅचमेंट वगैरे करतो, रिड्युसेस साईज ऑफ फाईल. इव्हन आपल्या कम्प्युटरमध्ये देखील फाईलची साईज कमी करून ठेवण्यासाठी फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रामचा वापर करतात. याचे एक्झाम्पल्स आहेत विनझिप. विनझिप हे याचे एक्झाम्पल आहे. पीके झिप नावाचा अजून एक प्रोग्राम आहे, पीके झिप, आणि विनरॅर. हे 3 फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रामचे एक्झाम्पल्स आहेत. आणि शेवटी आहे ट्रबल शूटिंग प्रोग्राम, ट्रबल शूटिंग युटिलिटी. हे सर्व 7 युटिलिटीचे प्रकार आहेत. आणि हे ट्रबल शूटिंग प्रोग्राम आपल्या कम्प्युटरमध्ये असणारे प्रॉब्लेम्स रिकग्नाइज करतात. रिकग्नाइज, फिक्स प्रॉब्लेम्स, रिकग्नाइज अँड फिक्स और करेक्ट प्रॉब्लेम्स इन हार्डवेअर और सॉफ्टवेअर. काही ठिकाणी आपल्या कम्प्युटरमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले असतील तर ते प्रॉब्लेम्स रिकग्नाइज करणे, फिक्स करणे, करेक्ट करणे यासाठी ट्रबल शूटिंग प्रोग्राम वापरतो. तर युटिलिटी संदर्भात एक प्रश्न आला म्हणून आपण सगळ्या युटिलिटीचा रेफरन्स घेतला. इथून पुढे जर युटिलिटी संदर्भात जर काही प्रश्न आला असेल तर या नोट्सचा वापर आपल्याला करता येऊ शकेल. तर बॅकअप प्रोग्राम फाईलची कॉपी करतात का? बरोबर आहे. आस्की, इप्सिडिक, युनिकोड ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणं आहेत. याचं उत्तर चुकीचं आहे. आस्की, इप्सिडिक अँड युनिकोड आर एक्झाम्पल्स ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. फॉल्स आन्सर आहे. कारण की आस्की, इप्सिडिक अँड युनिकोड हे बायनरी कोडिंग स्कीम्स आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ बायनरी कोडिंग स्कीम्स. नंबर 1 इज आस्की, नंबर 2 आहे EBCDIC, याला इप्सिडिक असंही म्हणतात, आणि तिसरा आहे युनिकोड. आस्कीचा अर्थ आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. याचा वापर कुठे होतो? आस्की या कोडिंग स्कीमचा वापर सर्व प्रकारच्या मायक्रो कॉम्प्युटरसाठी केला जातो. यूज्ड फॉर मायक्रो कॉम्प्युटर्स. बघा, कॉम्प्युटरचे एकूण 4 प्रकार आहेत: सुपर कॉम्प्युटर, मेनफ्रेम कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर, मायक्रो कॉम्प्युटर. तर सर्व प्रकारच्या मायक्रो कॉम्प्युटरसाठी आस्की या कोडिंग स्कीमचा वापर केला जातो. आणि आस्की ही एक 8 बिट कोड आहे. 8 बिट कोड प्रकारची आस्की कोडिंग स्कीम आहे. म्हणजे एका अक्षरासाठी 8 वेळा 0101चा वापर केला जातो. इप्सिडिकचा अर्थ आहे एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड. या प्रकारच्या कोडिंग स्कीमचा वापर हा लार्ज कम्प्युटरसाठी केला जातो. यूज्ड फॉर लार्जर कम्प्युटर्स, मेनफ्रेम किंवा मोठ्या कम्प्युटरसाठी. हा देखील 8 बिट कोड आहे. इट इज 8 बिट कोड कोडिंग लँग्वेज. 8 बिट वापरले जातात. युनिकोडचा वापर जॅपनीज किंवा चायनीज यासारख्या इंटरनॅशनल लँग्वेजेससाठी केला जातो. यूज्ड फॉर जॅपनीज अँड चायनीज लँग्वेजेस. अँड दिस इज 16 बिट कोड आहे. 16 कॅरेक्टर्स, 16 वेळा 0101चा वापर केला जातो. हा रेफरन्स लक्षात ठेवा. आस्की, इप्सिडिक, युनिकोड हे 3 बायनरी कोडिंग स्कीम्स आहेत. त्यामुळे याचं उत्तर चुकीचं आहे. यांनी सांगितलंय ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणं आहेत. नो, इट इज रॉंग, फॉल्स आहे. दिस टाइप ऑफ माउस एमिट्स अँड सेन्सेस लाईट टू डिटेक्ट माउस मुवमेंट. खालील प्रकारचा माउस हा प्रकाश उत्पन्न करून आणि त्याची जाणीव ठेवून माउसच्या हालचालीचा शोध घेतो. उत्तर आहे ऑप्टिकल माउस. माउसचे एकूण 6 प्रकार आहेत. आपण पॉइंटिंग डिव्हाइसमध्ये पहिला मुद्दा बघितला माउस, आणि माउसचे एकूण 6 प्रकार आहेत. पहिला आहे ट्रेडिशनल माउस. ट्रेडिशनल माउस म्हणजे पूर्वीचा माउस की ज्याच्या खाली रबरचा किंवा एक गोल असा बॉल असायचा. बॉटम साईडला एक बॉल असायचा, रबरचा बॉल, आणि तो जसा सरफेसवर मूव्ह होईल तसा तो माउस पॉइंटर कंट्रोल केला जायचा. त्यानंतर आहे ऑप्टिकल माउस, जो आज आपण मोठ्या प्रमाणात वापरतो.
आणि ऑप्टिकल माऊसमध्ये लाईटचा वापर केला जातो. इट एमिट्स अँड सेन्सेस लाईट टू डिटेक्ट माऊस मुवमेंट्स. प्रकाशाचा वापर याच्यामध्ये केला जातो. ऑप्टिकल माऊस नंतर तिसरा प्रकार आहे वायरलेस माऊस. काही वायरलेस माऊस उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये बॅटरीचा वापर केला जातो आणि बॅटरी पॉवर्ड डिव्हाइस असंही त्याला म्हटलं जातं. कम्प्युटरला एक विशिष्ट प्रकारचा रिसिव्हर जोडून काही इन्फ्रारेड किंवा वायरलेस सिग्नलच्या सहाय्यानं कम्प्युटरशी कम्युनिकेट केलं जातं. त्यानंतर आहे टचपॅड. टचपॅडचा वापर हा लॅपटॉपमध्ये केला जातो. एक मुद्दा लक्षात ठेवा, टच स्क्रीन आणि टचपॅड ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. टच स्क्रीन हा मॉनिटरचा प्रकार आहे. टचपॅड हा लॅपटॉपमध्ये वापरल्या जाणाऱ्या माऊसचा प्रकार आहे. फिंगरच्या सहाय्यानं आपण बोटांच्या सहाय्यानं माऊस कंट्रोल करू शकतो. लॅपटॉपवरती चौकोनी आकाराचा मधोमध एक टचपॅड असतो किंवा आजकाल सेपरेट देखील टचपॅड उपलब्ध आहेत आणि या सेपरेट टचपॅडचा देखील वापर आजकाल काही ठिकाणी केला जाऊ शकतो. टचपॅड नंतर पुढचा मुद्दा आहे पॉइंटिंग स्टिक. पूर्वीच्या लॅपटॉपमध्ये कीबोर्डच्या बरोबर मध्ये एक छोटंसं बटन असायचं रबरचं आणि बोटांच्या सहाय्याने थोडंसं प्रेशर देऊन माऊस पॉइंटर कंट्रोल केला जायचं. त्याला पॉइंटिंग स्टिक असं म्हणतात. रबरचं एक छोटंसं बटन कीबोर्डच्या मधोमध असायचं. आणि त्यानंतर आहे रोलर बॉल. रोलर बॉल म्हणजे माऊसच्या वरती एक बॉल दिला जायचा माऊसच्या वरच्या साईडला आणि तो अंगठ्याच्या किंवा बोटांच्या सहाय्यानं मूव्ह करून माऊस पॉइंटर कंट्रोल केला जायचा. हे सगळे माऊसचे प्रकार आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्टिकल माऊस. खालीलपैकी कोणता माऊस हा प्रकाश उत्पन्न करून त्याच्या सहाय्याने माऊसच्या हालचालीचा शोध घेतो? ऑप्टिकल माऊस बरोबर आहे. फॉलोइंग आर द फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स. मी आत्ताच युटिलिटीबद्दल माहिती सांगितली. युटिलिटीमध्ये फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रामबद्दल माहिती सांगितली. 3 प्रकारच्या फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रामची एक्झाम्पल मी सांगितले. विनझिप, पीकेझिप आणि विनरॅर हे 3 प्रकार आहेत. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता प्रकार नाहीये? उत्तर आहे पीकेझिप, विनरॅर, विनझिप आणि रेड. रेड हा कुठला फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रामचा एक्झाम्पल नाहीये. सबमिट करूया. डॅश आर स्पेशल प्रोग्राम्स रिटन इन जावा. जावामध्ये ॲपलेट्स नावाचे प्रोग्राम लिहिले जातात. जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. इंटरनेटवरच्या प्रोग्रामिंगसाठी जावामध्ये असणाऱ्या ॲपलेटचा उपयोग केला जातो आणि ॲपलेट हे स्पेशल प्रोग्राम्स आहेत जे जावा नावाच्या लँग्वेजमध्ये लिहिले जातात. वेबसाईट्सवरती गेम्स किंवा काही विशेष प्रकारचे ॲनिमेशन्स वगैरे डिस्प्ले करण्यासाठी ॲपलेट्सचा वापर केला जातो. काल आपण HTML बद्दल एक मुद्दा नोट करून ठेवला. HTML ही एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे जी वेबसाईट डिझाईन करण्यासाठी वापरली जाते. जावाबद्दल आपण मुद्दा नोट करूया. जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि जावामध्ये ॲपलेट्स दिले जातात. ॲपलेट्स आर स्पेशल प्रोग्राम्स रिटन इन जावा. जावामध्ये लिहिलेल्या स्पेशल प्रोग्राम्सना ॲपलेट असं म्हणतात. यूज्ड टू डिस्प्ले ॲनिमेशन्स अँड गेम्स. गेम्स किंवा ॲनिमेशन्स वेबसाईट्सवरती डिस्प्ले करण्यासाठी ॲपलेट्स या प्रकारच्या स्पेशल प्रोग्रामचा वापर केला जातो आणि ॲपलेट्स हे जावामध्ये लिहिले जातात. ईमेल इन्क्लूड्स ऑल ऑफ द फॉलोइंग बेसिक एलिमेंट्स एक्सेप्ट. ईमेलमध्ये 3 भाग असतात. पहिला भाग आहे हेडर, दुसरा भाग आहे मेसेज आणि तिसरा भाग आहे सिग्नेचर. फुटर नावाचा प्रकार ईमेलमध्ये नसतो. तर ईमेलचे 3 भाग आहेत, हेडर, त्यानंतर मेसेज आणि सिग्नेचर. फुटर हा प्रकार ईमेलमध्ये नसतो. थर्ड किंवा तिसऱ्या लेवलमध्ये प्रॅक्टिकल प्रश्न आपण सोडूया. इन MS Access table, you want to create new field with name remark having size 257. Which data type you will be using? मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस हे एक डेटाबेस सॉफ्टवेअर आहे आणि या डेटाबेस सॉफ्टवेअरमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी टेबलचा वापर केला जातो. आणि तुम्हाला एका टेबल तयार करत असताना रिमार्क नावाचे एक फील्ड क्रिएट करायचं आहे आणि त्या फील्डमध्ये तुम्हाला 257 कॅरेक्टर स्टोअर करायचे असतील किंवा त्याची फील्ड साईज तुम्हाला 257 हवी असेल तर त्यासाठी कोणता डेटा टाईप वापराल? डेटा टाईपबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा आपण डिस्कस करूया. मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस. मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस हे एक डेटाबेस या प्रकारचा प्रोग्राम आहे. डेटाबेस सॉफ्टवेअर किंवा डेटाबेस प्रोग्राम आहे. याला RDBMS असेही म्हणतात, म्हणजे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम किंवा मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असंही याला म्हटलं जातं.
आणि या RDBMSमध्ये म्हणजेच मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये टेबल्सचा वापर केला जातो. टेबल्स आर यूज्ड टू स्टोअर डेटाबेस, टू स्टोअर डेटा. डेटा स्टोअर करण्यासाठी म्हणजे माहिती स्टोअर करण्यासाठी ॲक्सेस सारख्या डेटाबेस सॉफ्टवेअरमध्ये टेबल्सचा वापर केला जातो. आता जे टेबल्स असतात ह्या टेबल्समध्ये दोन गोष्टी असतात, आडव्या लाईन्स आणि उभ्या लाईन्स. आडव्या लाईन्सना रोज म्हणतात आणि उभ्या लाईन्सना कॉलम्स असं म्हणतात. टेबल्स आर मेड अप ऑफ हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे आडव्या लाईन्सनी बनलेले असतात, ज्यांना रोज असं म्हणतात. अँड व्हर्टिकल लाईन्स, व्हर्टिकल म्हणजे उभ्या लाईन्सनी बनलेले असतात, ज्यांना कॉलम्स असं म्हणतात. आता या टेबलमध्ये कॉलमचे जे हेडिंग्ज असतात, कॉलम हेडिंग्स आर कॉल्ड ॲज फील्ड्स. मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये असणाऱ्या टेबलमधील कॉलम हेडिंग्जना फील्ड्स असं म्हणतात. आणि प्रत्येक फील्डमध्ये आपण एक डेटा टाईप करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज सिरियल नंबर, नेम, त्यानंतर सिटी, फोन, हे सगळे फील्ड आहेत. हे सगळे फील्डची नावं आहेत आणि या फील्डमध्ये आपण जी माहिती टाईप करू, रोल नंबर, त्यानंतर नेम, सिटी, काहीतरी आपण फोन नंबर टाईप करू, ही जी इन्फॉर्मेशन आपण टाईप करतो रोमध्ये, ह्याला रेकॉर्ड असं म्हणतात. सो टेबलमध्ये जे कॉलम हेडिंग्स असतात, टेबल कॉलम हेडिंग्स आर कॉल्ड ॲज फील्ड्स अँड इन्फॉर्मेशन इन्सर्टेड इन रो कॉल्ड ॲज रेकॉर्ड्स. रेकॉर्ड्स म्हणजे रोमध्ये फिल केलेली इन्फॉर्मेशन आणि फील्ड म्हणजे कॉलमला दिलेलं हेडिंग. आता प्रत्येक टेबल क्रिएट करत असताना त्या टेबलमध्ये असणाऱ्या फील्डसाठी एक स्पेसिफिक डेटा टाईप वापरला जातो. आणि डेटा टाईप या शब्दाचा अर्थ आहे टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. डेटा टाईप मीन्स टाईप ऑफ डेटा, टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. आणि बऱ्याच प्रकारचे डेटा टाईप असतात. फॉर एक्झाम्पल, टेक्स्ट नावाचा एक डेटा टाईप आहे की ज्याचा वापर टेक्स्ट इनपुट करण्यासाठी केला जातो. यूज्ड टू इनपुट टेक्स्ट. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या फील्डला टेक्स्ट नावाचा डेटा टाईप आहे त्याची मॅक्सिमम साईज असते 255 कॅरेक्टर्स. म्हणजे टेक्स्ट या डेटा टाईपमध्ये फक्त 255 कॅरेक्टर सेव्ह करता येतात. इथं प्रश्न असा आहे की आपल्याला 257 कॅरेक्टर्स असणारं फील्ड हवं आहे, तर त्यासाठी टेक्स्ट हे उत्तर चुकीचं ठरेल. ओके. दुसरा डेटा टाईप आहे मेमो. यूज्ड टू इनपुट लॉंग टेक्स्ट. जर आपल्याला लॉंग टेक्स्ट किंवा मिक्स्ड इनपुट करायचं आहे, मिक्स्ड इनपुट म्हणजे टेक्स्ट, नंबर्स वगैरे वगैरे. फॉर एक्झाम्पल, मला जर एखाद्या व्यक्तीचा ॲड्रेस इनपुट करायचा आहे किंवा मला रिमार्क्स इनपुट करायचे आहेत, तर मी इथून डेटा टाईप काय चूज करणार आहे? मेमो. तर मेमो या डेटा टाईपचा वापर फक्त लॉंग टेक्स्ट म्हणजे 255 कॅरेक्टरपेक्षा जास्त कॅरेक्टर्स इनपुट करण्यासाठी मेमो या प्रकारच्या डेटा टाईपचा वापर केला जातो. नंबर नावाचा एक डेटा टाईप आहे, याचा वापर फक्त नंबर्स इनपुट करण्यासाठी केला जातो. यूज्ड टू इनपुट ओनली नंबर्स. फक्त नंबर्स इनपुट करण्यासाठी नंबर या डेटा टाईपचा वापर केला जातो. त्यानंतर हायपरलिंक नावाचा एक डेटा टाईप आहे, याचा वापर ईमेल ॲड्रेस वगैरे स्टोअर करण्यासाठी केला जातो. ईमेल ॲड्रेस किंवा वेबसाईटचं नाव. तर डेटाबेसमध्ये वेबसाईटचं नाव किंवा ईमेल ॲड्रेस स्टोअर करायचं असेल तर हायपरलिंक हा डेटा टाईप यूज करा. त्यानंतर OLE ऑब्जेक्ट नावाचा एक डेटा टाईप आहे, याचा वापर केला जातो यूज्ड टू स्टोअर फोटोज. जर आपल्या कम्प्युटर डेटाबेसमध्ये आपल्याला फोटोज, इमेजेस, ग्राफिक्स इन्सर्ट करायचे असतील तर OLE या डेटा टाईपचा वापर केला जातो. त्यानंतर डेट टाईम नावाचा एक डेटा टाईप आहे, डेट टाईम. डेट टाईम या डेटा टाईपचा वापर डेट किंवा टाईम इनपुट करण्यासाठी केला जातो. यूज्ड टू स्टोअर डेट ऑर टाईम. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला बर्थ डेट इनपुट करायचं आहे, एखाद्या विद्यार्थ्याची किंवा एका व्यक्तीची बर्थ डेट इनपुट करायची आहे, तर ॲक्सेसच्या टेबलमध्ये डेटा टाईप कोणता हवा? डेट टाईम. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मेमो हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे ॲक्सेसमध्ये जर आपल्याला 257 ही फील्ड साईज हवी असेल तर मेमो हा डेटा टाईप यूज करायला हरकत नाही. कपॅसिटी ऑफ अ चिप
इज ऑफन एक्सप्रेस्ड इन मिलीग्राम, फॉल्स आहे. चिप म्हणजे प्रोसेसर आणि प्रोसेसरची जी कपॅसिटी असते ती हर्ट्जमध्ये मोजली जाते. मेगा हर्ट्ज, गिगा हर्ट्ज अशा प्रकारे मोजली जाते. त्यामुळे याचं उत्तर चुकीचं ठरवावं लागेल. डॅश आर स्पेशलाइज्ड प्रोग्राम्स दॅट अलाव पर्टिक्युलर इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस टू कम्युनिकेट विथ द रेस्ट ऑफ द कम्प्युटर सिस्टम. याचं उत्तर आहे डिव्हाइस ड्रायव्हर्स. डिव्हाइस ड्रायव्हर हे स्पेशल प्रोग्राम्स आहेत जे कोणत्याही इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला कम्प्युटरमध्ये असणाऱ्या इतर पार्टशी कम्युनिकेट करण्यासाठी मदत करतात. जेव्हा आपण कम्प्युटरमध्ये कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, वेब कॅमेरा, प्रिंटर किंवा असे बरेचसे इनपुट किंवा आउटपुट उपकरणं जोडतो तेव्हा त्या आउटपुट किंवा इनपुट उपकरणाला कम्प्युटरच्या इतर पार्टबरोबर कम्युनिकेट करण्यासाठी डिव्हाइस ड्रायव्हरचा वापर केला जातो. बघा, ऑपरेटिंग सिस्टीम युजर इंटरफेस प्रोव्हाइड करते, प्रोग्राम्स रन करते, रिसोर्सेस मॅनेज करते, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. स्मार्ट आर्ट हे ॲक्च्युली ग्राफिक आहे जे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमध्ये आपण इनपुट करतो. युटिलिटीज काही इंटरनल रिसोर्सेस मॅनेज करतात. उत्तर बरोबर कोणतं आहे? डिव्हाइस ड्रायव्हर्स, की जे कोणत्याही इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला कम्प्युटरच्या इतर पार्टबरोबर कम्युनिकेट करण्यासाठी मदत करतात. थेअरीमधले सगळे प्रश्न सोडून झालेले आहेत. आता प्रॅक्टिकल प्रश्न सोडूया. प्रॅक्टिकलमध्ये आपण फक्त जे नवीन प्रकारचे प्रश्न आहेत असेच फक्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाकीचे प्रश्न विद्यार्थी सोडवू शकतात. जसं की कॉपी द फाईल, एखादी फाईल कॉपी पेस्ट करा, हा प्रश्न मुलांना सोडवता येऊ शकेल. कॉपी द फाईल, पुन्हा कॉपीचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, इमेजेस फोल्डरमध्ये स्टोअर केलेली PIC2 PIC2 ही फाईल पिक्चर2 नावाने रिनेम करा. आपल्याला फाईलचं नाव चेंज करता येईल. दिलेल्या डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याचा टेक्स्ट कलर डार्क रेड करा. चेंज द टेक्स्ट कलर ऑफ द थर्ड सेंटेन्स टू डार्क रेड. सोडून बघूया आपण. प्रश्न असा आहे, चेंज द टेक्स्ट कलर ऑफ द थर्ड सेंटेन्स. तिसऱ्या वाक्याचा कलर बदलायचा तर आधी तिसरं वाक्य सिलेक्ट करा. सिलेक्ट करताना दोन पद्धतीचा वापर करता येईल. जर पूर्ण वाक्य सिलेक्ट करायचं आहे तर त्या वाक्याच्या समोर लेफ्ट मार्जिनमध्ये सिंगल क्लिक करायचं आहे, म्हणजे पूर्ण वाक्य सिलेक्ट होईल. किंवा कुठल्याही शब्दावरती ट्रिपल क्लिक करा, 1 2 3, म्हणजे पूर्ण वाक्य सिलेक्ट होईल. सिलेक्ट केल्यानंतर टेक्स्ट कलर बदलायचा आहे. या टेक्स्ट कलरमध्ये डार्क रेड हा कलर सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिटला क्लिक करायचं. आपण काही नवीन प्रकारचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया. इन द गिवन फाईल क्रिएट टेबल ऑफ 5 रोज अँड 5 कॉलम्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 5 रोज आणि 5 कॉलमचे टेबल तयार करा. इन्सर्टला क्लिक करा, टेबलमध्ये क्लिक करा. इथून आपल्याला डायरेक्टली 5 कॉलम्स आणि 5 रोज सिलेक्ट करता येतील. किंवा इन्सर्ट टेबल नावाच्या बटनला क्लिक करा आणि इथून 5 कॉलम आणि 5 रोज स्पेसिफाय करा आणि ओकेला क्लिक करा. मार्जिन सेट करण्यासाठी प्रश्न सोडवता येईल आपल्याला. सेट 1.5 इंच बॉटम मार्जिन. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये बॉटम मार्जिन चेंज करा, हा प्रश्न सोडवता येईल. मार्जिन चेंज करणे. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन स्प्रेडशीट फाईल इन्सर्ट अ न्यू कॉलम आफ्टर कॉलम बी. हा प्रश्न मी सोडून दाखवतो. आपल्याला एक टेबल दिलेलं आहे आणि या टेबलमध्ये आपल्याला एक नवीन कॉलम इन्सर्ट करायचा आहे. कॉलम बी नंतर, कॉलम बीच्या नंतर एक कॉलम इन्सर्ट करायचा आहे. जर कॉलम बीच्या नंतर एक कॉलम इन्सर्ट करायचा असेल तर कॉलम बीच्या नंतरचा एक कॉलम सिलेक्ट करा, म्हणजे सी कॉलम सिलेक्ट करा. आणि आता होम टॅबमध्ये इन्सर्ट नावाच्या बटनच्या शेजारी जो ॲरो आहे या ॲरोला क्लिक करा आणि इन्सर्ट कॉलम या बटनला क्लिक करा, म्हणजे बीच्या नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट झालेला आपल्याला दिसेल. पुढचा प्रश्न आहे, रिमूव्ह द ग्रिड लाईन्स फ्रॉम द गिवन वर्कशीट. आता या वर्कशीटमध्ये जे ग्रिड लाईन्स आपल्याला दिसत आहेत हे ग्रिड लाईन्स आपल्याला हाईड करायला सांगितलेले आहेत. तर आपल्याला व्ह्यू टॅबमध्ये क्लिक करायचं आहे आणि ग्रिड लाईन नावाचा चेकमार्क बंद करायचा आहे. बघा, हे ग्रिड लाईन्स कॅन्सल झालेले आहेत, ग्रिड लाईन दिसत नाही आहेत, म्हणजे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन जे आपल्याला दिसत आहेत हे आपल्याला हाईड करायला सांगितलं. या संदर्भात अजून काय प्रश्न असू शकतील, जसं की फॉर्म्युला बार हाईड करा, हेडिंग हाईड करा, ग्रिड लाईन काढून टाका. आता ग्रिड लाईन काढून टाकायला सांगितलेलं आहे, आपण तो चेकमार्क ऑफ केलेला आहे आणि सबमिटला क्लिक करूया. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट ॲडिशनल 2 ब्लँक स्लाइड्स. आपल्याला 2 ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायचे आहेत.
जेव्हा स्पेसिफिकली सांगितलं जाईल की ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा, तेव्हा प्रश्न सोडवत असताना पुन्हा हा क्वेश्चन ओपन करूया. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाइड सर्वात शेवटच्या स्लाइड नंतर इन्सर्ट करा असंही सांगितलेलं आहे. जेव्हा स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की कुठे इन्सर्ट करायचं, तेव्हा आपण शेवटची स्लाइड सिलेक्ट करूया आणि आता होम टॅबमध्ये न्यू स्लाइड नावाच्या बटन ॲरोला क्लिक करा आणि ब्लँक्स यूज करा. कदाचित काही वेळेला टायटल स्लाइड, टायटल अँड कंटेंट, सेक्शन हेडर, टायटल ओनली, पिक्चर विथ कॅप्शन, कंटेंट विथ कॅप्शन अशा वेगवेगळ्या लेआउटच्या फाईल इन्सर्ट करण्यासाठी प्रश्न असू शकेल. आता ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायचे आहेत, 2 ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायचे आहेत. शेवटी आपण इन्सर्ट केलेले आहेत. सबमिटला क्लिक करूया. Create 2 additional blank slides in the given presentation and view the presentation through notes page view. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायचे आहेत. न्यूला क्लिक करा, ब्लँक स्लाइड, पुन्हा न्यू, ब्लँक स्लाइड आणि नोट्स पेज व्ह्यूद्वारे प्रेझेंटेशन व्ह्यू करा. म्हणजे व्ह्यू टॅबमध्ये नोट्स पेज व्ह्यू या बटनला क्लिक करायचं आहे. न्यू कॉन्टॅक्ट क्रिएट करायचा प्रश्न आहे, आपण सोडवू शकता. न्यू कॉन्टॅक्ट क्रिएट करा प्रश्न सोडवू शकता. फक्त टाईप करत असताना कॅपिटल स्मॉल ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे व्यवस्थित टाईप करा. पुढचा प्रश्न आहे, ओपन द लिंक http://metacrawler.com. एक वेबसाईट ओपन करायला सांगितलेलं आहे. सिम्पली वेबसाईटचं नाव टाईप करून एंटर बटन प्रेस करायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, विजिट द साईट rediff.com, सर्च इमेजेस ऑफ फ्लावर्स थ्रू लिंक इमेजेस. हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकेल. rediff.com वेबसाईट ओपन केल्यावर सर्चचा बॉक्स येतो, त्याच्यामध्ये फ्लॉवर हा शब्द टाईप करायचा आहे आणि सर्च बटनवर क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, चेंज द ॲट्रिब्यूट ऑफ द tree.jpg फाईल अँड मेक इट रीड ओनली. एखाद्या फाईलचा ॲट्रिब्यूट बदलण्यासाठी त्या फोल्डरमध्ये जी फाईल आहे या फाईलला राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टीज नावाच्या बटनला क्लिक करा आणि या फाईलचा ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करायचा आहे. रीड ओनली हा चेकमार्क ऑन करा, अप्लायला क्लिक करून पुन्हा ओकेला क्लिक करा. ही फाईल रीड ओनली बनेल. पुढचा प्रश्न आहे, अप्लाय आर्टिस्टिक पेज बॉर्डर टू द गिवन डॉक्युमेंट. दिलेल्या डॉक्युमेंटला आर्टिस्टिक पेज बॉर्डर अप्लाय करायचे. तर आपल्याला एक डॉक्युमेंट प्रोव्हाइड केलेलं आहे आणि या डॉक्युमेंटला आपल्याला पेज बॉर्डर अप्लाय करायची आहे. पेज बॉर्डर अप्लाय करण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये क्लिक करा, पेज बॉर्डर नावाच्या बटनला क्लिक करा आणि इथे आर्टिस्टिक पेज बॉर्डरमध्ये जाऊन आपल्याला एखादी पेज बॉर्डर अप्लाय करता येऊ शकेल. आर्टमधून आपल्याला एक बॉर्डर सिलेक्ट करायची आहे आणि ओकेला क्लिक करायचं आहे. सबमिटला क्लिक करूया. इन द गिवन डॉक्युमेंट अनग्रुप द इमेज इनटू इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट. बघा, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये बरेचसे ऑब्जेक्ट ग्रुप करता येतात, बरेचसे शेप्स, बरेचसे ऑब्जेक्ट्स, पिक्चर्स ग्रुप करता येतात आणि ग्रुप केलेले ऑब्जेक्ट अनग्रुप पण करता येतात. आणि अनग्रुप करण्यासाठी त्या इमेजला सिलेक्ट करायचं आहे, फॉर्मॅट नावाच्या बटनला क्लिक करायचं आहे आणि इथं ग्रुप ऑब्जेक्ट नावाचं एक बटन आहे, या बटनला क्लिक करून अनग्रुप नावाच्या बटनला क्लिक करायचं. अनग्रुपला केल्यानंतर हे 2 चित्र वेगवेगळे होतील. खूप वेळा आपण बरेचसे चित्र, इमेजेस वगैरे इन्सर्ट करतो आणि त्यांना आपल्याला ग्रुप करता येतं. जर ग्रुप करायला सांगितलं गेलं असेल तर शिफ्ट बटन प्रेस करून मल्टिपल इमेजेस किंवा शेप्स सिलेक्ट करायचे आहेत आणि फॉर्मॅट टॅबमध्ये ग्रुप नावाचं एक ऑप्शन आहे, इथून आपल्याला ग्रुप करता येतं. आणि जर ऑलरेडी ग्रुपिंग करून दिलं गेलं असेल तर अनग्रुप करता येईल. हा प्रश्न कॅन्सल करून पुन्हा सोडून बघूया. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट अनग्रुप द इमेज. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इमेज अनग्रुप करून स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करा. तर आपल्याला ती इमेज सिलेक्ट करायची आहे जी ऑलरेडी ग्रुप करून दिलेली आहे. फॉर्मॅट नावाच्या टॅबमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथे ग्रुप नावाचं एक बटन आहे, ह्या ग्रुप ऑब्जेक्ट नावाच्या बटनला क्लिक करून अनग्रुप करायचं आहे. म्हणजे 2 चित्र वेगळी वेगळी होतील आणि आता सबमिटला क्लिक करायचं आहे. डिलीट एनी वन टेबल कॉलम फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट. दिलेल्या डॉक्युमेंटमधील कोणताही एक टेबल कॉलम काढून टाका. कोणताही एक कॉलम काढायचा आहे, कुठल्याही एका कॉलमला सिलेक्ट करा किंवा त्या कॉलममध्ये कर्सर ठेवला तरी चालेल आणि लेआउट नावाच्या टॅबमध्ये डिलीट नावाच्या ऑप्शनमधून डिलीट कॉलम
या बटनला क्लिक करा. त्या टेबलमधला एक कॉलम डिलीट झालेला आहे. आता आपण सबमिटला क्लिक करूया. अरेंज एक्सेल डेटा बाय सॉर्टिंग कॉलम एफ मार्क्स ए टू झेड. दिलेल्या एक्सेलमध्ये कॉलम एफ मार्क्स नावाचा जो कॉलम आहे तो ए टू झेड म्हणजे असेंडिंग सॉर्ट करायचा आहे. हा प्रश्न सोडवता येणार आहे. दुसरा ऑप्शन आहे अप्लाय स्टाईल टू चार्ट स्टाईल टू द गिवन चार्ट. एक्सेलचा हा प्रश्न सोडवून पाहूया की इथे एक चार्ट आपल्याला दिलेला आहे आणि या चार्टला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि याचा स्टाईल बदलायचा आहे. चार्टची स्टाईल बदलण्यासाठी चार्टला सिलेक्ट करा, डिझाईन नावाच्या बटनला क्लिक करा आणि चार्ट स्टाईल नावाच्या ऑप्शनमध्ये स्टाईल 2 कुठे आहे आपल्याला पाहायचं आहे. स्टाईल 2, स्टाईल 3, स्टाईल 4 प्रत्येकाला एक नंबर दिलेला आहे, नाव दिलेलं आहे. स्टाईल 2 ला क्लिक करूया आणि सबमिट करूया. पुढचा प्रश्न आहे रिप्लेस ऑल ऑप्शनचा वापर करून सर्व टेक्स्ट कॅन्डिडेटला स्टुडंटने रिप्लेस करा. रिप्लेस करण्यासाठी हा प्रश्न आहे. यूज रिप्लेस ऑल ऑप्शन टू रिप्लेस ऑल ऑकरन्सेस ऑफ टेक्स्ट कॅन्डिडेट विथ स्टुडंट. म्हणजे जिथे जिथे कॅन्डिडेट हा शब्द आहे तिथे आपल्याला स्टुडंट हा शब्द रिप्लेस करायचा आहे. तर होम टॅबमध्ये फाइंड अँड सिलेक्टमध्ये रिप्लेस नावाच्या कमांडला क्लिक करा. आपल्याला जो शब्द शोधायचा आहे तो आधी टाईप करा. कॅन्डिडेट हा शब्द शोधायचा आहे आणि रिप्लेस करायचा आहे स्टुडंट आणि रिप्लेस ऑलला क्लिक करा. पहा जिथे कॅन्डिडेट हा शब्द होता तिथे स्टुडंट हा शब्द आलेला आहे. ऑल डन, वी मेड 2 रिप्लेसमेंट्स. ओकेला क्लिक करा. हा डायलॉग बॉक्स क्लोज करा आणि मग सबमिटला क्लिक करा. In the given presentation, add the text agenda to the footer and apply it to all slides. हा प्रश्न सोडवून पाहूया. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये टेक्स्ट ॲड करायचं आहे. तर आपल्याला इन्सर्टला क्लिक करायचं आहे. हेडर अँड फुटर या बटनला क्लिक करायचं आहे आणि फुटर नावाचा चेकमार्क ऑन करून आपल्याला इथे एक टेक्स्ट टाईप करायला सांगितलं आहे अजेंडा आणि अप्लाय टू ऑलला क्लिक करायचं आहे. सर्व स्लाइडच्या फुटरला अजेंडा हा शब्द अपिअर होईल. पॉवर पॉईंटचा पुढचा प्रश्न असा आहे इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट ॲक्शन बटन हेल्प एनीवेअर इन द लास्ट स्लाइड, स्लाइड नंबर 6. तर आपल्याला 6 नंबरच्या स्लाइडमध्ये जायचं आहे आणि या 6 नंबरच्या स्लाइडमध्ये एक ॲक्शन बटन इन्सर्ट करायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये शेप नावाच्या ऑप्शनमध्ये सर्वात शेवटी ॲक्शन बटनची एक लिस्ट आहे आणि या ॲक्शन बटनमध्ये बऱ्याच प्रकारचे ॲक्शन बटन आहेत. पहिलं बटन आहे ॲक्शन बटन बॅक अँड प्रिव्हियस, फॉरवर्ड अँड नेक्स्ट, बिगिनिंग. प्रत्येक बटनचं एक नाव आहे. एंड, त्यानंतर आहे होम आणि हा जो क्वेश्चन मार्कचा आयकॉन दिसतोय या बटनला हेल्प ॲक्शन बटन असं म्हणतात. आणि हा हेल्प ॲक्शन बटन सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला इथे इन्सर्ट करायचं आहे आणि ओकेला क्लिक करायचं. तर हा हेल्प ॲक्शन बटन आपण इन्सर्ट केलेला आहे. सबमिट बटनला आपण क्लिक करूया. इन गिवन प्रेझेंटेशन ॲड 4 ब्लँक स्लाइड्स. अप्लाय अनकवर ट्रान्झिशन फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट टू ऑल स्लाइड्स. सुरुवातीला आपण 4 ब्लँक स्लाइड ॲड करूया. 1, 2, 3 अँड 4. त्यानंतर ट्रान्झिशन इफेक्ट देण्यासाठी ट्रान्झिशन नावाच्या बटनला क्लिक करा. अनकवर नावाचा इफेक्ट द्यायचा आहे. अनकवर नावाचा इफेक्ट दिला आणि तो इफेक्ट फ्रॉम टॉप असायला पाहिजे. तर इफेक्ट ऑप्शनमधून फ्रॉम टॉप हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि अप्लाय टू ऑलला क्लिक करा. पहा हे जे स्लाइडचे नंबर आहेत ह्या स्लाइडच्या नंबरमध्ये अप्लाय टू ऑलला क्लिक केल्यानंतर सर्व ठिकाणी असे स्टार मार्क येतात. याचा अर्थ आहे की हा इफेक्ट सर्व स्लाइडला अप्लाय झालेला आहे आणि आता आपण सबमिटला क्लिक करू शकतो. अपॉइंटमेंट तयार करायचा प्रश्न आपण सोडवू शकाल. टास्क क्रिएट करता येईल. वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, फेवरेटमध्ये ॲड करायचं आहे, करता येईल. पुढचा प्रश्न असा आहे चेंज युअर स्टेटस टू इनविजिबल टू एव्हरीवन. हा एक मेसेंजरचा प्रश्न आहे याहू मेसेंजरमध्ये. इथं आपल्याला आपला स्टेटस बदलायचा आहे. तर मेसेंजर नावाच्या मेनूमध्ये माय स्टेटस नावाच्या ऑप्शनमध्ये इथून आपल्याला स्टेटस चेंज करायचा आहे. इनविजिबल टू एव्हरीवन हा एक स्टेटस आहे. हा आपल्याला क्लिक करायचा आहे आणि ओकेला क्लिक करायचं आहे. इथं तो स्टेटस अप्लाय होईल. सबमिट करूया.
पुढचा प्रश्न आहे ओपन flag.txt फाईल फ्रॉम सपोर्ट फोल्डर, डिलीट ऑल टेक्स्ट फ्रॉम दिस फाईल अँड सेव्ह द फाईल अँड क्लोज द फाईल. प्रश्न असा आहे की सपोर्ट फोल्डरमध्ये जा, सपोर्ट फोल्डरमध्ये फ्लॅग नावाची फाईल आहे ती ओपन करा, त्या फाईलमधलं सर्व टेक्स्ट डिलीट करायचं. सिलेक्ट ऑल करण्यासाठी कंट्रोल ए ही शॉर्टकट की वापरा आणि डिलीट करा. कंट्रोल ए ही शॉर्टकट की वापरून डिलीट करा, सिलेक्ट करा, डिलीट करा. त्यानंतर डिलीट केल्यानंतर फाईल सेव्ह करायची आणि मग क्लोज करायची आणि क्लोज केल्यानंतर सबमिटला क्लिक करायचं. इन द गिवन डॉक्युमेंट क्रिएट हायपरलिंक फॉर द टेक्स्ट वेलकम टू ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल टू ओपन www.globaltours.com वेबपेज. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपल्याला वेलकम टू ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल असा एक शब्द दिला आहे, तो शब्द सिलेक्ट करायचा आहे. हे जे टेक्स्ट आहे हे टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये हायपरलिंक नावाच्या बटनला क्लिक करायचं आहे. टेक्स्टमध्ये लिंक नावाची कॅटेगरी इथे आहे. येस, लिंक नावाच्या कॅटेगरीमध्ये हायपरलिंक नावाच्या बटनला क्लिक करा आणि इथे आपल्याला वेबसाईटचं नाव टाईप करायचं आहे www.globaltours.com. स्पेलिंग करेक्ट टाईप करूया आपण, एकदा कन्फर्म करूया. www सुरुवातीला हे HTTP वगैरे टाईप करायची गरज नाही आहे. आपण जेव्हा www टाईप करून डॉट प्रेस करू तेव्हा ऑटोमॅटिकली HTTP www टाईप झालं आणि आता आपल्याला फक्त पुढचा टाईप करायचा आहे globaltours.com. ओकेला क्लिक करा, याला हायपरलिंक अप्लाय झालेलं दिसेल आणि आता सबमिटला क्लिक करूया. इन द गिवन स्प्रेडशीट यूज अप्रोप्रिएट फंक्शन टू शो एव्हरेज मार्क. आपल्याला एव्हरेज मार्क्स काढता येतात, त्यामुळे हा प्रश्न मी स्किप करतोय. पुढचा प्रश्न असा आहे इन द गिवन स्प्रेडशीट यूज इफ फंक्शन इन द सेल N4 अँड शो रिझल्ट ट्रू इफ द व्हॅल्यू इन सेल J4 इज ग्रेटर दॅन 50. आता इथे आपल्याला N4 हा सेल शोधायचा आहे, N4, आणि या N4 या सेलमध्ये आपल्याला इफ फंक्शनचा वापर करायचा आहे आणि जर J4 या सेलची किंमत 50 पेक्षा अधिक असेल, ग्रेटर दॅन 50, तर रिझल्ट ट्रू असा दाखवायचा आहे. तर इथं आपण टाईप करूया इक्वल टू इफ ब्रॅकेट, आपल्याला सेल ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे J4 ग्रेटर दॅन 50, कॉमा द्यायचा आहे आणि डबल कोट्समध्ये टाईप करायचं आहे ट्रू आणि डबल कोट्स कंप्लीट करा. जर कंडिशन फॉल्स असेल तर काय करायला सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे पुन्हा कॉमा देऊन आपण 2 एम्प्टी डबल कोट्स टाईप करूया, ब्रॅकेट कंप्लीट करून एंटर प्रेस करूया. म्हणजे जर याची किंमत 50 पेक्षा जास्त असेल तर ट्रू दिसेल. हा फॉर्म्युला आपण टाईप केला आहे इक्वल टू इफ ब्रॅकेट J4 ग्रेटर दॅन 50, कॉमा डबल कोट्समध्ये आपण ट्रू टाईप केले. त्यानंतर कॉमा दिल्यानंतर पुन्हा आपण 2 डबल कोट्स टाईप केले आहेत आणि याच्यामध्ये आपण काहीच लिहिलेलं नाही आहे, कारण की जर कंडिशन फॉल्स असेल तर आपल्याला काही प्रिंट नाही करायचं आहे, त्यामुळे आपण काहीच नाही लिहिलेलं आहे. सबमिटला क्लिक करूया. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 7 स्लाइड ॲड करा. 34 स्लाइड आपोआप 4 सेकंदानंतर दिसेल असं दाखवा. तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट अप्लाय करा. हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करायचा, टायमिंग सेट करायचं आहे. सोडून दाखवूया का? दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 7 स्लाइड ॲड करा. पहिल्या स्लाइडला सिलेक्ट करा आणि 7 वेळा एंटर प्रेस करा. 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर 34 स्लाइड ऑटोमॅटिकली 4 सेकंदानंतर दिसण्यासाठी तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट अप्लाय करा. 4 सेकंदाचा टाइम इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर स्लाइड नंबर 3 ला सिलेक्ट करायचं आहे, ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे, ऑन माउस क्लिक बंद करायचं आहे आणि इथून 4 सेकंद सेट करायचे आणि सबमिटला क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे सेट अन अपॉइंटमेंट इन द कॅलेंडर ॲज मीटिंग ऑफ स्टाफ 8 AM, मीटिंग विथ प्रेसिडेंट 10 AM, मीटिंग विथ प्रिन्सिपल 12 PM ऑन 15 नोव्हेंबर 2015. एकाच दिवशी 3 अपॉइंटमेंट सेट करायला सांगितले गेलेले आहेत.
तर आपण कॅलेंडरला क्लिक करूया. कॅलेंडरला क्लिक केल्यानंतर आपल्याला 15 नोव्हेंबर 2015 ही तारीख सेट करायची आहे. इथून आपण मंथ चेंज करूया नोव्हेंबर 2015. त्यानंतर 15 नोव्हेंबर ही तारीख आपल्याला सिलेक्ट करायची आहे. आणि या 15 नोव्हेंबरला आपल्याला 3 अपॉइंटमेंट सेट करायचे आहेत. जर डे नावाच्या व्ह्यूला क्लिक केलं तर हे सेट करणं खूप सोपं जातं. ओके, बाय डिफॉल्ट जर मंथ व्ह्यू सुरू असेल तर डे व्ह्यू ओपन करा आणि इथे वेगवेगळे टायमिंग दिसतात 8, 10, 12. सिम्पली त्या टायमिंगच्या समोरच्या लाईनमध्ये डबल क्लिक करायचं. बघा इथे ऑटोमॅटिकली 15 नोव्हेंबर 2015 आणि टायमिंग दिसते 8 वाजता. तर सकाळी 8 वाजता आपल्याला अपॉइंटमेंटसाठी सब्जेक्ट आहे मीटिंग ऑफ स्टाफ. सेव्ह अँड क्लोजला क्लिक करा. त्यानंतर 10 वाजता मीटिंग विथ प्रेसिडेंट. तर 10च्या टायमिंगच्या समोर जी लाईन आहे याला डबल क्लिक करा. सब्जेक्ट टाईप करा मीटिंग विथ प्रेसिडेंट. आणि दुपारी 12 वाजता मीटिंग विथ प्रिन्सिपल. आपण टाईप करूया आणि सेव्ह अँड क्लोजला क्लिक करूया. 3 अपॉइंटमेंट आपण क्रिएट केलेले आहेत. आता सबमिट करूया. पुढचा प्रश्न आहे कंपोज सेंड ईमेल अटॅचमेंट c.jpg. आपल्याला एक ईमेल सेंड करायचा आहे, कंपोज करायचा आहे, अटॅचमेंट आपल्याला करता येईल. तर आपण काही महत्त्वाचे प्रश्न फक्त सोडवलेले आहेत आणि काही सिंपल प्रश्न जे आपण सोडवू शकता ते आपण स्किप केलेले आहेत. थिअरीमध्ये एकूण आपण 15 प्रश्न सोडवलेले आहेत आणि प्रॅक्टिकलमध्ये एकूण 21 क्वेश्चन सोडवलेले आहेत. तर आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये 21 मार्क पडणं अपेक्षित आहे आणि थिअरीमध्ये 15 मार्क्स पडणं अपेक्षित आहे.